केस ही शोभेंकडे म्हणलं ह्याच्याकडे आणि त्याच्याकडे असं करू नका. जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसलाही विचार न करता ती सगळी मदत करा. त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते, परंतु दोघं अटक नव्हते. त्यांनी 3 टीम सोडलेल्या होत्या. काल पुन्हा मी सकाळी चौबेला सांगितलं की अजून टीम वाढवा, पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये. ताबडतोब अटक करून त्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत, जुने कायदे आहेत, ह्या सगळी कलमं लावून ह्यांचे जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांशी पण बोललो. आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईल त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांच्या घरी भेटायला पण जाणार आहे. माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलं होतं आणि हे दोघांचं लव्ह मॅरेज झालेलं होतं, परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही. त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो, तर ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या. पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे, ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे. मी तिथला पालकमंत्री या नात्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि ह्या संपूर्ण जे कोणी दोषी असतील हगवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी पोलीस खातं घेतंय, आम्ही सगळेच घेतोय आणि मी पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये आहे.